एकनाथ शिंदेंच्या कामांना मी स्थगिती देत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नसल्याची कोपरकळी, शिंदेंनी घेतलेले निर्णय सुद्धा आमचेच असल्याचं स्पष्टीकरण। पुढील 5 वर्षांमध्ये 24% विजेचे दर कमी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। स्मार्ट मीटर लावला तर दिवसा 10% वीज बिलावरती सूट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा। दावोसमध्ये केवळ महाराष्ट्राचाच डंका, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। गुजरातच्या तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आल्याची आकडेवारी सादर, राज्यामध्ये 1,39,000 कोटींची परकीय गुंतवणूक आल्याची माहिती। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेमध्ये सादर, आर्थिक विकास दर 7.3% राहण्याचा अंदाज, तर दरडोई उत्पन्न वाढीचा सुद्धा अंदाज। अनिल परब यांच्या वक्तव्यावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ, परबांनी माफी मागावी, सत्ताधारी आमदारांची मागणी, तर माफीचा प्रश्नच येत नाही, परब यांचं उत्तर। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला का दिली नाही, विरोधकांचा सवाल। मुख्यमंत्र्यांनी हक्कभंग केल्याचाही आरोप, संध्याकाळपर्यंत निवेदन देऊ, अजित पवार यांचं उत्तर। संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंधित आरोपपत्रामध्ये उल्लेख केलेल्या 15 व्हिडिओमधले तपशील एबीपी माझाच्या हाती, आरोपींनी ओलांडली क्रौर्याची परिसीमा। आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक कारनामे उघड, मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल होऊनही अजूनही अटक का नाही, सवाल उपस्थित। तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात का, कबरीचं दर्शन घेणाऱ्यांना उदयनराजे यांनी सुनावलं, जेसीबी लावून कबर उखडून टाकण्याची मागणी। रोहित शर्मानं क्रिकेटचे धडे गिरवलेल्या मैदानाला म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा एकदा बांधून दिलं जाणार। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये, सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।